नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची आपली रेसिपी होणार आहे हरभऱ्याची पालेभाजी असते, तर ती सुकवलेली पालेभाजी इथे आपल्याला एका वेगळ्या पद्धतीने बनवायची आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता आणि तुम्ही मला व्हॉट्सअप चॅनलवरती ऍड होऊ शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. जरूर चेक करा. माझ्या चॅनलवरती बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज मी देत असते. वेगवेगळ्या चवीच्या एक्सपेरिमेंट केलेल्या ज्या मला आवडल्या त्या मी तुमच्यापर्यंत शेअर करत असते. अशा रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ती हरभऱ्याची भाजी आहे. ही कोवळी भाजी असतानाच हे पानं याची खुडल्या जातात टोकवरची आणि ही सुकवल्या जाते. हे बेसन पीठ आहे 1 वाटीभर. हिरवी जाडी मिरची ही सुकवलेली आहे आणि थोडीशी आहे तिथे आपल्याला फोडणीसाठी. लसूण आणि जिरं लागणार आहे. चला तर मग आपण फोडणीची तयारी करूया. एक पातेलं मी इथे ठेवलेलं आहे. थोडंसं मला 1 ग्लासभर पाणी मी इथे गरम करून घेते आधी. इथे आपण भाजी आणि बेसन पीठ आपलं एकत्र इथे करून घेतलेलं आहे. मिक्स कोरडच आपण एकत्र करून घेतलेलं आहे थोड्याशा मोठ्या भांड्यामध्ये. पाणी आपलं एकीकडे गरम झालेलं आहे. सोप्या पद्धतीने इथे भाजी दाखवणार आहे. हे बघा, आपलं हे पाणी इथे गरम झालेलं आहे. या भाजीमध्ये आपल्याला हे पाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हिरवागार आपल्या भाजीचा कलर झालेला आहे बघा, नॅचरल एकदम. आणि आता आपल्याला एकीकडे पातेलं आपलं ठेवून आणि गॅसवर आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे. इथे आपल्याला 2 चमचे तेल घालून घ्यायचंय. तेल आपल्याला कडकडीत इथे गरम करून घ्यायचं. तेल इथे गरम झालेलं आहे. लसूण आपल्याला इथे घालून घ्यायचं. अर्धा टीस्पून आपल्याला जिरे घालायचे आहे आणि आपली कुटलेली जी मिरची आहे वाळवलेली ती आपल्याला घालायची आहे. खमंग आपली फोडणी झालेली आहे. इथे आपल्याला पाणी घालून घ्यायचं. दोन ग्लास आपण इथे पाणी घातलेलं असणार आहे आणि पाणी आपण परत वापरू शकतो नंतर. आणि भाजी पण आपण जेव्हा मिक्स केली गरम पाण्यामध्ये तेव्हा जर पाणी कमी पडलं तर तुम्ही परत थोडंसं पाणी घालून आणि व्यवस्थित आपली भाजी इथे मिक्स करून घ्यायची आहे. हे बघा, आपली भाजी इथे मिक्स झालेली आहे. मीठ इथे घालायचं आहे चवीपुरतं. इथे आपल्या फोडणीच्या पाण्याला उकळी आलेली आहे. याच्यामध्ये हळद घातलेली नाहीये मी. हे बघा, आपली जी भाजी आहे ती आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे. अजिबात वेळ लागत नाही आणि भाजी कुठेही याच्यामध्ये चण्याचं पीठ असल्यामुळे गाठी तयार होत नाही किंवा फोडत बसायची गरज नाही. पटकन आपली भाजी इथे तयार होते. भाजीला आपल्या इथे खळखळून उकळी आलेली आहे. ही भाजी शिजायला अजिबात वेळ लागत नाही आणि शिजल्यानंतर बेसन पीठ असल्यामुळे छान ही भाजी घट्ट होते. मीठ आपण इथे घातलेलं आहे. अतिशय छान ही भाजी चवीला लागते. ज्वारीच्या भाकरी बरोबर 1 नंबर ही भाजी लागते. अजिबात वेळ लागत नाही आणि वेगळ्या पद्धतीने ही भाजी थोडीशी दाखवलेली आहे. गरम पाण्यामध्ये मिक्स केल्यामुळे कलर पण तिचा तसाच राहतो आणि हे बघा, एकदम डार्क कलर आपला त्या भाजीला येतो आणि भाजी होते पटकन. त्यातले गोळे मोडायचं काम पडत नाही. झटपट आपली भाजी इथे तयार होते. हरभऱ्याची सुकलेली पालेभाजी आपली इथे तयार झालेली आहे. ज्वारीच्या भाकरी करायला अतिशय सोपे आहेत. थोडंसं गरम पाणी आपल्याला करायचं आहे. मस्त पिठ्याचा मुंडा आपला मळून घ्यायचा आहे. झटपट भाकरी आपली पातळ छान तयार होते. थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे. माझ्या चॅनलवरती ज्वारीची, तांदळाची, नाचणीची सर्व भाकरींची रेसिपी दिलेल्या आहेत. जरूर बघा. झटपट पातळ भाकरी आपली इथे एकाच हाताने भाकरी अर्ध्यापेक्षा जास्त तयार होते. जवळजवळ पूर्ण भाकरी बघा एकाच हाताने तयार होते.
व्यवस्थित थापली तर भाकरी आपली इथे तयार झालेली आहे. थोडंसं आपल्याला पाणी लावायचंय. भाकरी तयार आहे. तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि माझ्या चॅनलवरती बरेच प्रकारच्या रेसिपीज मी दिलेल्या आहे. त्याची प्लेलिस्ट मी चॅनलवरती दिलेली आहे. त्या प्लेलिस्टची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर होम कुक रंजना चॅनलला जरूर भेट द्या. आजच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. परत भेटूया असंच एका छानसा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.